हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। प्रचारादरम्यान वर्षा गायकवाड, वरुण सरदेसाई आणि आशिष शेलारांची भेट। हॉटेलमध्ये गायकवाड सरदेसाईंचा नागरिकांशी संवाद। विरोधी उमेदवार टीव्हीवर चमकणारे, सरदेसाईंचा उज्ज्वल निकमांना टोला। राज ठाकरे नकली अंधभक्त, राज ठाकरेंचा देव बदलू शकतो। कणकवलीतील राज ठाकरेंच्या सभेवरून संजय राऊतांचा हल्लाबोल। सांगलीच्या जागेबाबत वेगळे डाव चालले, कळालं होतं। सांगलीचे दोन्ही उमेदवार एकमेकांच्या ऐवजी माझ्यावरच टीका करतायत, विशाल पाटलांचं वक्तव्य। माझा विजय निश्चित, आता वाटचाल दिल्लीला विमानानं। महायुतीचे साताऱ्याचे उमेदवार उदयनराजे भोसलेंची प्रतिक्रिया। आज शरद पवारांच्या 3 तर अजितदादांच्या तब्बल 5 सभा। यंदा बारामतीतील सांगता सभेसाठी अजितदादांनी मैदान मारलं। 50 वर्षात पहिल्यांदा शरद पवारांना सभास्थळ बदलावं लागलं। अजित पवारांनी बोलण्याची पातळी ठेवली नाही, स्वतःचं साम्राज्य वाचवण्यासाठी मलिदा गँगला घेऊन भाजप सोबत गेले। रोहित पवारांचा अजित पवारांवर हल्लाबोल। बारामती 60 वर्ष पवार साहेबांच्या पाठीशी, बारामतीकर यावेळी सुद्धा योग्य निर्णय घेतील, श्रीनिवास पवारांकडून विश्वास व्यक्त। उद्धव ठाकरेंची आज अलिबाग आणि नवी मुंबईत सभा। अनंत गीतेंसाठी अलिबागमध्ये 2 वाजता तर नवी मुंबईत 6 वाजता सभेचं आयोजन। भाजपकडून सध्या जिल्हा परिषदेसारखा प्रचार सुरू। कोल्हापुरातील गद्दारांना जनता घरी बसवणार, विजय वडेट्टीवारांची टीका। निवडणुकीच्या 3ऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार। सांगली, सातारा, रायगड, हातकणंगले, कोल्हापूरसह 11 लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान। नवनीत राणा, बळवंत वानखेडे आणि दिनेश बुब यांना निवडणूक आयोगाची नोटीस। निवडणूक खर्चाच्या हिशोबाचा ताळमेळ जुळत नसल्यानं कारवाई। फडणवीसांविरोधात ठाकरे गट, पवार गटानं कट रचला होता। पवार गटाची महिला नेता, आयपीएस अधिकारी आणि आमदाराचा कटात समावेश। लवकरच गौप्यस्फोट करणार भाजप नेते मोहित कंबोजांचा आरोप। नाराजी दूर झाल्यानंतर आबा बागुल रवींद्र धंगेकरांच्या प्रचारात सक्रिय होणार। वडेट्टीवारांच्या उपस्थितीत आबा बागुल यांच्याकडून सभेचं आयोजन। राज्यात फक्त 28%च पाणीसाठा शिल्लक। 2344 गावात 2952 टँकरनं पाणीपुरवठा सुरू। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी आज मेगा ब्लॉक। अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी मेगा ब्लॉक। राज्याच्या किनारपट्टी भागासह सोलापूर, बीड, लातूर आणि धाराशिवला आज उष्णतेचा येलो अलर्ट, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा। महिलेच्या अपहरण प्रकरणी एचडी रेवण्णांना अटक। प्रज्वल रेवण्णांविरोधात बलात्कार आणि महिलेच्या अपहरण प्रकरणी लुकआउट नोटीस। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।